परिशुद्ध बने आओ, स्वयं दीप्त बने आओ, परिशुद्ध बने आओ। धम्म चरण से हम सब आओ प्रबुद्ध बने, स्वयं दीप्त बने आओ, परिशुद्ध बने आओ। धम्म चरण से हम सब आओ प्रबुद्ध बने, स्वयं दीप्त बने। हिंसा युद्ध किसी का समाधान नहीं हो सकता, शांति अहिंसा बिना उत्थान नहीं हो सकता। हिंसा युद्ध किसी का समाधान नहीं हो सकता, शांति अहिंसा बिना उत्थान नहीं हो सकता। संयम पथ पे चले कभी न क्रुद्ध बने, स्वयं दीप्त बने आओ, परिशुद्ध बने आओ, स्वयं दीप्त बने आओ, परिशुद्ध बने आओ। धम्म चरण से हम सब आओ प्रबुद्ध बने, स्वयं दीप्त बने। तृष्णा ईर्ष्या है सब ये दुख का कारण, पंचशील अपना कर ले। शिक्षणाचा विचार घेऊन तुम्ही आम्ही सर्व शिक्षणाच्या दारामध्ये उभे आहोत असे या देशाचे कृषी मंत्री राहिलेले आणि या देशाचं विजन त्यांनी व्यक्त केलं असे डॉक्टर पंजाबराव देशमुख या तिन्ही महाविभूतींना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या प्रबोधन सत्राच्या निमित्ताने उपस्थित असलेले माझे सर, बरोबर आहे, अगदी बरोबर म्हटलं की माझ्यासाठी आपल्या सर्वांसाठी नॉट मी बट यू, आपल्या सर्वांसाठी मला काम करायचं मित्र हो, हीच संकल्पना घेऊन आजपासून आपल्या बंधू आणि भगिनी नावाच्या शब्दांनी ती शिकागोची धर्मगुरूंची परिषद जिंकलेली आहे। त्या जेव्हा टाळा पडल्या, त्या टाळा पडण्याचं कारण एक होतं की तरुणांचा आदर्श तुमच्या समोर होता, त्या तरुणाच्या आदर्शानं काहीतरी आपल्या तारुण्यामध्ये करून दाखवण्याचं धाडस व्यक्त केलं। म्हणूनच या देशामध्ये 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिवस आपण युवकांच्या नावाने साजरा करतो। तुम्ही मला सर तुम्ही फार मोठ्या मोठ्या गोष्टी करतायत, NSS सांगतायत आणि आम्ही तर गरीब घरातले विद्यार्थी आहोत। आमच्या घरामध्ये ते काही 2 वेळचे खायचे भाले आहेत आणि आम्ही कसं कसं शिक्षण घेतोय, ते व्यवसाय शिक्षण घेतोय। मी तुमच्या समोर पुन्हा एकदा मित्रांनो एक आदर्श ठेवतोय, या देशाचा मिसाईल मॅन, या देशाचा माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांचं तुम्ही अग्निपंख नावाचं पुस्तक वाचा। त्यांचे वडील, त्यांचा बाप हा किती रुपये रोजानं काम करत होता। तुमच्या माझ्या वडिलांना, या ताईच्या वडिलांना किंवा तुमच्या वडिलांना 100, 200 रुपये, 300 रुपये, 400 रुपये रोज आहे की नाही? नक्कीच आहे। परंतु अब्दुल कलाम साहेब 5व्या वर्गामध्ये होते, त्यांच्या वडिलांना रोज होता 20 रुपये रोज। तामिळनाडूच्या रामेश्वरम सारख्या खेड्यामध्ये जन्मलेले अब्दुल कलाम साहेब, त्यांचे वडील नाव वल्लवण्याचं काम करायचे, नाव या ठिकाणाहून त्या ठिकाणी घेऊन जायचे। रोज मिळायचा भाऊ फक्त 20, किती मिळायचा? 20 रुपये रोज मिळायचा। आणि 20 रुपये रोजामध्ये कसं बसं मुस्लिम समुदायाचं कुटुंब होतं, कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त होती। अशा परिस्थितीमध्ये हा छोटासा निरागस अब्दुल कलाम व्यक्त करतो की माझ्या शिक्षणाचा खर्च मी व्यक्त केला पाहिजे, माझ्या शिक्षणाचा भार मी व्यक्त केला पाहिजे, मी स्वतःच्या पायावरती उभं झालं पाहिजे।
लहान गावयामध्ये अब्दुल कलाम घराच्या बाहेर पडतो, कामाची तमा बाळगत नाही, कामाची लाज बाळगत नाही. 5व्या वर्गामध्ये असताना विद्यार्थी मित्रांनो मला सांगताना अभिमान होतो, या देशाचा राष्ट्रपती पेपर वाटतो आणि पेपर विकल्यावरती 1 रुपया रोज कमावतो, स्वतःच्या पेन्सिलीचा पाटीचा खर्च भागवतो, पुढे बीएससी ला जातो, इलेक्ट्रिकला जातो, इंजिनिअरिंगला जातो आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळावरून जेवढी विमान उडत असेल ना, त्या विमानावरती माझी छाती टाईट होते. त्या विमानावरती जी पत्री लागली आहेत त्या पत्राचा जनक तुमचा आमचा सर्वांचा या देशाचा माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम साहेब आहे. एवढं मोठं विजन जर त्या माणसानं व्यक्त केलं असेल तर या वर्गामधून, या सभागृहामधून का अब्दुल कलाम घडू शकत नाही? आमच्या घरामध्ये कुठली कमी? आमचा बाप राब राब राबतो, आमची माय राब राब राबते. भाऊ माय सांगते चौकामध्ये गेल्यावर गावाच्या खेड्यामध्ये की माई पोरगी, भाऊ कोचेश्वर माई पोरगी ITI मध्ये ह्या ट्रेडने शिकते. तिला माहिती नसते की माई पोरगी कोणत्या ट्रेडली शिकते. माझा बाप सांगते चौकामध्ये, भाऊ माया पोरगा अमक्या ट्रेडली शिकते. परंतु ते ट्रेड पूर्ण करण्याकरता, आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता मित्रांनो आपण काय करतोय याचं देखील आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मी माझ्या विषयाकडे वळतोय, आपत्ती व्यवस्थापनाचा. परंतु आपण सर्व काय करतोय? नुसतंच NSSचा एक नॉट मी बटीचा झेंडा आपल्या छात्रावरती घेतला आणि फिरत बोललो की मी NSSचा स्वयंसेवक आहे आणि ते करण्यासाठी आपण काही करत नाही. नुसतंच आपले दिवस येतात आणि जातात आणि मग आपण आमच्या नशिबाला कोसतो की आम्ही आयुष्यामध्ये काय केलं. आम्ही काहीच करू शकत नाही. पुन्हा महिलांसाठी उदाहरण ठेवतो. या देशामध्ये सर्वात पहिली पोलीस महिला IPS अधिकारी डॉक्टर किरण बेदीचं उदाहरण तुम्ही वाचा. खेड्यामध्ये जन्मलेली पोरगी इकॉनॉमिक्स घेते, IPS होते आणि या पहिल्या देशाची पहिली पोलीस महिला IPS अधिकारी होऊन तिला जेल दिला जातं, तिहाडचं जेल. तिहाडचं जेल दंगलसाठी, दहशतवादासाठी, भ्रष्टाचारासाठी प्रसिद्ध होतं. त्या जेलमध्ये नोकरी करण्यासाठी कोणताच अधिकारी तयार नव्हता. परंतु या देशाची पहिली पोलीस महिला IPS अधिकारी हे चॅलेंज स्वीकारते आणि म्हणते की मी त्या जेलचा प्रभार स्वीकारणार आणि त्या जेलला एका चांगल्या जेलमध्ये परिवर्तित करणार. मित्र, अवघ्या 6 महिन्यामध्ये किरण बेदी आपला जादू चालवते, आपल्या कर्मावरती विश्वास ठेवते आणि संपूर्ण जेलला 6 महिन्यामध्ये एक चांगलं जेल म्हणून लोकांसमोर आणते आणि या देशाचा मॅगसेस पुरस्कार, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार त्या बाईला तिच्या कारकिर्दीसाठी, तिच्या कामासाठी देते. हे सर्व जर ते माणसं करू शकत असेल तर या सभागृहामध्ये बसलेला माणूस, या देशाचा कर्णधार, ज्या माणसानं खऱ्या अर्थाने आमच्यासाठी सर्वस्व व्यक्त केलं, त्या माणसांच्या विचारासाठी आम्ही काहीतरी करतोय काय? 150 वर्ष साम्राज्य आमच्यावरती इंग्रजांनी केलं. महात्मा गांधीने अवघ्या अहिंसेच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं. परंतु हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचं काम विद्यार्थी मित्रांनो तुमचं आणि माझं आहे. संपूर्ण जग बोलताय की या देशाच्या तरुणांवरती या देशाचं भविष्य आहे, या देशाच्या युवकांवरती या देशाचा विकास आहे, या देशाचा भवितव्य या तरुणांच्या हातामध्ये आहे. असं का म्हटलं जातं? कारण तुमच्यामध्ये ज्या शक्ती आहेत, तुमच्यामध्ये ज्या पॉवर्स आहेत त्या इतरांमध्ये नाही. म्हणून हा दृष्टिकोन व्यक्त करण्याकरता NSS मध्ये तुम्हाला का आणलं गेलं, NSS मध्ये इथं का बसवलं गेलं? खेड्यासंघ तुमची नाळ जुडली पाहिजे, गावासंघ तुमची नाळ जुडली पाहिजे. तुकडोजी महाराज जपानच्या संमेलनामध्ये गेले होते कोचे सर, तेव्हा त्यांना एक प्रश्न विचारला गेला की पत्रकारांनी तुकडोजी महाराजांना प्रश्न विचारला, अहो पत्रकार महोदय, तुमचा सुंदर भारत कुठे बसतो? तुकडोजी महाराजांची खंजिरी आपण सर्वांनी ऐकले, कॅसेटच्या माध्यमातून, सीडीच्या माध्यमातून. त्या माणसानं समर्पकपणे उत्तर दिलं, अहो पत्रकार महोदय, तुम्ही जपानमध्ये राहता, माझा सुंदर भारत, माझा चांगला भारत हा खेड्यामध्ये बसतो, गावामध्ये बसतो, त्या चुलीवरच्या भाकरीमध्ये. कारण त्या माणसाला माहित होतं की गावाचा विकास जर झाला तर खऱ्या अर्थाने या शहराचा विकास होईल, जिल्ह्याचा विकास होईल, राज्याचा विकास होईल, देशाचा विकास होईल. हे ते सोडा, मला सांगा, संत गाडगे महाराजांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. गाडगे महाराजांच्या नावानं ग्राम स्वच्छता अभियान चालते, गाव संपूर्ण झाडण्याचं अभियान त्यांच्या नावानं चालते. मित्र हो, गाडगे महाराज कोणत्या ITI कॉलेजमध्ये गेले मला सांगावं, कोणत्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये किंवा कोणत्या बिंजाणी कॉलेजमध्ये शिकले मला सांगावं. गाडगे महाराज कोणत्या शाळेमध्ये शिकला नाही. गाडगे महाराजांना अबकट ABCD शिकली नाही, परंतु संपूर्ण जीवनाचं तत्वज्ञान त्या माणसानं मांडलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याच्यावरती आचार्य पदवीचं संशोधन, PhDचं संशोधन संत गाडगे महाराजांपर्यंत होते आहे. ही किती मोठी गोष्टी विदर्भासाठी आहे. हे जर तो माणूस करू शकत असेल, हा जर त्या माणसाने व्यक्त केला असेल आणि समर्पणाचा भाव कसा असावा. गाडगे महाराजांचा शेवटचा मुलगा जो होता, तो त्यांचं कीर्तन सुरू होतं मुंबईच्या भायखल्यामध्ये, शेवटचं कीर्तन गाडगे महाराजांचं सुरू होतं. कामाप्रती समर्पणाची भाव कशा प्रकारचा व्यक्त करतात ही माणसं.
शेवटचं कीर्तन सुरू असताना गाडगे महाराजांना संदेश आला की गाडगे बाबा, तुमचा जो मुलगा होता, जो बिमार होता, तो आता मरण पावलाय, आता कसं करायचं? कीर्तन चालू, मुंबईच्या भायकलामध्ये कीर्तन चालू होतं. कीर्तनात हा मेसेज गाडगे महाराजांना दिला आणि गाडगे महाराजांनी तेव्हा शब्द म्हटले की किती आले किती गेले, आता कोणाकोणासाठी रडत. हे दुःख त्या बापानं पचवलं, हे दुःख त्या गाडगे महाराजांनी पचवलं आणि आपल्या खराट्याचा जादू संपूर्ण विदर्भामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालवला आणि महाराष्ट्र शासनाला सुद्धा त्याची दखल घ्यावी लागली आणि त्यांच्या नावानं राष्ट्रसंत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान सुरू करावे. हे काम जर या महान पुरुषांनी केलं असेल तर आम्ही त्या विचारांप्रती काय करतोय? आम्हाला जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी आम्ही पार पडतोय का? आमच्या आई वडिलांचं स्वप्न आम्ही पूर्ण करण्याकरता काय करतोय? कारण त्या आईच्या डोळ्यांमध्ये पहा, त्या बापाच्या डोळ्यांमध्ये पहा की ज्या बापानं आम्हाला आमच्या हातावरती फोड जसा असो तसं जपलं, त्या आईने आपल्या भाकरीतला तुकडा कापून आपल्याला जिवंत ठेवलं, आपल्याला वाढवलं, परंतु त्या आईचे संस्कार पुसण्याकरता, त्या आईच्या विचारांना पायी होण्याकरता आपण मित्रांनो काय करतो? आपल्याला जे काही काम दिलं ते तरी आपण प्रामाणिकपणे करतोय काय? आमचा संपूर्ण वेळ आम्ही भौतिक ऐश्वर्यामध्ये गमावतोय, आमचा संपूर्ण वेळ त्या इडियट बॉक्स मध्ये जातोय. इडियट बॉक्स मधून काहीच भेटत नाही आणि त्या इडियट बॉक्सच्या माध्यमातून एकता कपूर नावाची बाई, आपण सर्वांना माहित असेल, ती करोडो रुपये आमच्या भरोशावरती कमवते. कारण तिचे सर्व सिरियल्स ही लोक पाहतात, टीआरपी वाढते, पैसा दिला मिळतो, डोकं आमची खराब होतात. काहीच नसतं भाऊ त्याच्यामध्ये. इकून एक बाई येते, ते असते सासून, हे असते सून. तूने मेरी साडी पहनी, तूने मेरा ऐसा किया, तूने चाय नहीं दिया, तूने खाना नहीं दिया, झालं भांडण. आणि मध्येच ब्रेक देतात. त्या ब्रेक वरती आपण पैसे कमावतो, ते लोक पैसे कमावतात ज्याच्यातून काही भेटत नाही, जो मेसेज आम्हाला काही मिळत नाही, अशा फालतू गोष्टींवरती आम्ही आमचं आयुष्य कमावतो आणि आमचं अभ्यासाचं आयुष्य असते, काहीतरी करण्याचं उमेदीचं वर्ष असते, आम्ही ते करू शकत नाही. मला सांगा, आपण किती तास अभ्यास करतो? जो 4 तास अभ्यास करत असेल ना, त्याला आत्ताच मी 1001 रुपयाची नोट माझ्या खिशातून काढतोय, त्याला आत्ताच इथे देतोय. रोज 4 तास अभ्यास करणारा कोणी माणूस जर या ठिकाणी मायकला असेल तर त्याला मी या ठिकाणी आत्ताच माझ्या खिशातून 1000 रुपयाची नोट काढतो आणि त्याला या ठिकाणी बक्षीस देतो. कोणी करत नाही. 4 घंटे जर केला ना, तुम्हाला त्या मिओ हॉस्पिटलमध्ये, मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागेल. आणि या देशाचा एक विजन असणारा माणूस 18 तास अभ्यास करतो, त्याचं नाव डॉक्टर B.R. आंबेडकर. हे नाव तुमच्या डोक्यावरती असलं पाहिजे. कारण ज्या माणसाला 18 विश्व दारिद्र्य संपून तुम्हाला वर्गात बसण्याची, या पोरीला वर्गात बसण्याची मुंबईपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर बसवत होते, तो माणूस कधी वाईट वाटून घेतला नाही. त्या माणसानं खऱ्या अर्थानं पुस्तकांच्या भरोश्यावरती फक्त पाणी पिऊन आपलं जीवन यापन केलं आणि या देशाचं संविधान लिहिलं. समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता तुमच्या आमच्या सर्वांसाठी लागू केली. परंतु हे सर्व देत असताना मित्रांनो, आपण किती प्रमाणात आमच्या लोकांसाठी जागतोय, आम्ही किती प्रमाणात आम्ही आमच्यासाठी जागतोय, आमच्या आई वडिलांसाठी काम करतोय, याचा देखील विचार करण्याची गरज. अरे काय मिजाज असेल एखादा मुलगा, एखादी मुलगी जर IAS झाली, IPS झाली, कलेक्टर झाली, जिल्हाधिकारी झाली, तहसीलदार झाली आणि जेव्हा ती तिच्या गाव, पण तू हे स्वप्न पूर्ण करण्याकरता आपण काय करतोय? नुसतं आम्हाला जे काही काम दिलं ते काम तरी आम्ही प्रामाणिक भविष्याच्या झोपण्यामध्ये किती दिवस गमावतोय? 24 तासाचा आमचा दिवस असतो. आपण कॅल्क्युलेशन केलं पाहिजे आपल्या जीवनाचा. 365 दिवसापैकी आपण अर्धे दिवस झोपतोय आणि अर्धे दिवस जागतोय. जागल्या दिवसांमध्ये आपण आपल्यासाठी किती जगतोय, इतरांसाठी किती जगतोय, याचं देखील कॅल्क्युलेशन करण्याची गरज झाली आहे मित्रांनो. म्हणून आपत्ती व्यवस्थापनाचा विषय NSSच्या स्वयंसेवकांना का दिला गेलाय? कारण तुमच्या छाताडावरती एक सिंबल दिला गेलाय, जो चक्र सांगतो की मी 24 तास 24 प्रहर आपल्या सर्वांच्या सेवेसाठी तत्पर आहे. आणि नुसतं जर आम्ही त्या NSSच्या बिल्ला लावून बाहेर पडलो आणि काम केलं नाही तर मला नाही वाटत की आम्ही NSSचं या ठिकाणी कर्तव्य किंवा NSSचं काम पूर्ण केलं असं. कारण आपत्ती व्यवस्थापन खऱ्या अर्थात मित्रांनो, आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, आपत्ती कशाला म्हणतात आपण सर्वांना माहित आहे की या देशामध्ये आपत्ती कशाला म्हणतात, की आपण अंदाजानं म्हणतो, तोंडातून कधी आपला शब्द निघतो की पूर आला म्हणजे आपत्ती आली, वीज पडली म्हणजे आपत्ती आली, आणि एक तुमचा शब्द आहे परीक्षा आली की तुमच्यावरती आपत्ती येते. परंतु आपण या ठिकाणी ज्या आपत्त्या आहेत त्या जीवनाशी निगडीत आहेत, जीवाशी निगडीत आहेत, आपत्तींचा विचार या ठिकाणी करणार आहोत. सर्वप्रथम आपत्ती म्हणजे काय या ठिकाणी डेफिनेशन आम्ही करतोय की अचानकपणे आलेली घटना, अचानकपणे आलेला एखादा प्रसंग, अचानकपणे ओढवलेला एखादा घटक म्हणजे आपत्ती. त्याला आपण या ठिकाणी आपत्तीच्या परिभाषेमध्ये मोडतो. म्हणजे मग ते
आपत्तीचे प्रकार आम्ही जर करायला गेलो तर आमच्या समोर आपत्तीचे प्रकार पडतील. एक पडेल नैसर्गिक आपत्ती, दुसरा पडेल मानवनिर्मित आपत्ती. आता नैसर्गिक आपत्ती म्हणजे कोण कोण? नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण सर्वांना माहिती आहे निसर्गाच्या माध्यमातून ज्या काही आपत्त्या येतात त्या सर्व आपत्त्यांना आपण निसर्गाच्या आपत्तीमध्ये मोडतो. उदाहरणार्थ पूर नैसर्गिक आपत्ती आहे. वीज पडणे, बरोबर आहे ना? वीज का माणूस पाडते का? पाऊस का माणूस पाडतो? सुनामी, बरोबर आहे. अजून भूकंप, अजून दुष्काळ, अजून 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 रोगराई, बरोबर आहे. अजून प्रदूषण, अजून अजून सांगा. हे झाले नैसर्गिक आपत्ती. आता मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय? ज्या आपत्तींमध्ये मानवाचा हस्तक्षेप असतो अशा सर्व आपत्त्यांना आपण मानवनिर्मित आपत्त्यांमध्ये मोडतो. मला आता सांगा पहिलं कोणतं होईल? अजून दुसरा वायू प्रदूषण. प्रदूषण मध्ये सर्व आलं ना, वायू, जल आणि भू तिन्ही प्रदूषण आले. दुसरा बॉम्बस्फोट, बरोबर एकदम. तिसरा वनस्पती प्रदूषण आपल्या सर्व आलं ना, जल प्रदूषण, भू प्रदूषण, वायू प्रदूषण. अजून आतंकवाद आला. अजून ती आपत्ती वेगळी आहे. ही आपत्ती आपण विचार करतो. आपत्ती जीव जाण्याच्या त्यातून जीव जाऊ शकतो. दुर्घटना आल्या, बरोबर आहे. अजून सर रोड ट्रॅफिकवर बोलतील, रस्त्यावरती बोलणारच आहे. दंगल माणूस घडवत नाही का? स्वार्थीपणा. दंगल माणूस घडवत नाही, घडवतं की नाही घडवत? बरोबर आहे. हे आपत्ती होऊ शकते. या सर्व आपत्तींचा अभ्यास आम्ही करतोय आणि या आपत्तींच्या माध्यमातून त्यानंतर या ठिकाणी काय काय प्रभाव असतो. डिस्टर्ब नॉर्मल डे लाईफ. आपत्ती कोणती आली तर ती आपली दैनंदिन जीवन आपण संपून टाकते. त्यानंतर इमर्जन्सी सिस्टीम ज्या असतात आमच्या जेवणाच्या, राहण्याच्या, खाण्याच्या पद्धतीवरती ते प्रभाव करते. त्यानंतर नॉर्मल नीड्स, सोर्सेस लाईक फूड, शेल्टर, हेल्थ, आरोग्यावरती, आमच्या संपूर्ण जीवनावरती ते प्रभाव करते. आणि याच्यानंतर काय होते की नॅचरल हजार्ड्स किंवा नैसर्गिक आपत्ती ही मानवावरती प्रभाव प्रतिबिंबितो. भारतामध्ये जेव्हा भूकंप होतो तेव्हा 5,000 लोक मारले जातात. आणि असं का? कारण भारतात लोकसंख्या जास्त नाही, लोकसंख्या असं नाहीये. एकदम बरोबर आहे. पूर्ण एकदम सांगितलं की त्या लोकांना तेथील अवेअरनेस आहे, तेथील जाणीव आहे की पूर जर आला तर आपण काय केलं पाहिजे. मित्र, आपल्या सर्वांना माहिती, तुम्ही गावातले आहेत, मी गावातलाच आहे, शेतकऱ्याचा मुलगा मी सुद्धा आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की गावामध्ये आपल्या सर्वांच्या घरामध्ये मोपेड असतात. टू व्हीलर असतात सर्वांच्या घरी, हिरो होंडा मला सुझुकी ते काय असतात. ते ट्यूब्स आपण जेव्हा ती गाडी पंक्चर होते किंवा ते ट्यूब खराब होतो तेव्हा ते ट्यूब फेकून देतो. परंतु इंडोनेशियामध्ये जर आपण गेले, विदेशांमध्ये जेव्हा गेले, आपल्या लक्षात येईल हे लोक ट्यूब पंक्चर करून घरामध्ये ठेवतात आणि 5-50 रुपयाची हवा भराची मशीन सुद्धा घरामध्ये ठेवतात. जेव्हा जेव्हा पूर येतो, जेव्हा जेव्हा पाणी साचते, अशा प्रसंगामध्ये हे ट्यूब ते बाहेर काढतात, हवा भरतात आणि त्या लोकांच्या मदती करता ते घेऊन जातात. त्याच्यामुळे इंडोनेशियामध्ये भूकंप जेव्हा होतो तेव्हा तिथे फक्त 500 लोक मारले जातात आणि भारतामध्ये 5,000 मारले जातात. हे कारण त्याचं आहे. आपण सर्वांना माहिती आहे की पूर जेव्हा येते घरामध्ये आमच्या सर्व वस्तू अवेलेबल असतात, सर्व साहित्य उपलब्ध असतात, पण ते कसं वापरावं मला समजत नाही. त्याच्यामुळे कदाचित आम्हाला आमचा जीव गमावा लागतो, जनावरांना जीव गमावा लागतो, माणसाला जीव गमावा लागतो. आपल्या सर्वांच्या घरामध्ये तेलाचे पिपी असतात तेलाचे पिपी. महिन्याचा किराणा आपण भरतो, बाबा तेलाचा पिपा घेऊन येतात. तो हवाबंद पिपा, 2 पिपी आपण बाजूला ठेवले, मध्ये एक बास बांधले, 2 बाशे बांधले, त्याच्यावरती आपण स्वतःला झोपून दिलं तर तुम्ही पाण्यामध्ये बुडणार नाही. ही साधी सोपी पद्धत आपत्ती व्यवस्थापनाची. परंतु हे कोण करणार? हे कोण वाचवणार? हे वाचवण्याकरता मित्रांनो NSSचा स्वयंसेवक म्हणून तुम्हाला काम करायचं. तुम्हाला समाज सूचकतेने काम करायचं. एक समाजाचा सजग घटक म्हणून, एक सजग कार्यकर्ता म्हणून समोर यायचा आणि लोकांना वाचवण्याकरता समोर जायचं. हेच काम घेऊन NSSचा झेंडा तुम्हाला समोर सरकवायचा. NSSच्या गीतामध्ये लिहिलं, हम सब मिलकर देश में अपने जग में नाम जगाएंगे, NSS का परचम लेकर आगे बढ़ेंगे. हा परचम आगे वाढला पाहिजे.
लोकांच्या जीवाशी असणारा प्रश्न आपण आपल्या जीवाशी लावून घेतला पाहिजे आणि माझं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन समाजाप्रती आहे, मला काहीतरी करायचं आहे. अरे या देशामध्ये काम करणारे मदर तेरेसाचं उदाहरण तुम्हाला तुमच्या समोर ठेवतो. कुठल्या प्रकारचं आयुष्य त्या बाईने जगावं, आपलं संपूर्ण आयुष्य या समाजासाठी समर्पित केलं आणि जाता जाता सुद्धा आपली संपूर्ण विचाराची शिदोरी या समाजाला समर्पित करून गेली. म्हणून त्या बाईला देशाचा सर्वोच्च पद्मश्री पासून तर सर्व मोठा पुरस्कार त्या बाईला नोबेल पुरस्कार दिला जातो. हे सर्व जर ती बाई करत असेल, हे सर्व जर तो घटक करत असेल, तर मी एनएसएसचा स्वयंसेवक म्हणून काय करतोय, माझी आपत्ती व्यवस्थापनामध्ये काय भूमिका आहे. आपण सर्वांना माहित असेल मित्रांनो, मी या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो की भविष्यामध्ये आपण किती विकास केला तरी आपत्तीने तुम्ही आम्ही रोखू शकत नाही. या देशातला सायंटिस्ट सुद्धा रोखू शकत नाही, कारण निसर्गाचं चक्र एवढ्या गतिमान फिरत आहे. आपण सर्वांना माहित असेल ऋतू झपाट्याने बदलत आहे, की पावसाळ्यामध्ये उन्हाळा येतोय, उन्हाळ्यामध्ये पावसाळा पडतोय. हे चक्र उलट होत आहे आणि हे चक्र उलट होण्याचं कारण सुद्धा आपणच आहोत. आपण निसर्गाच्या चक्रामध्ये हस्तक्षेप केला आणि त्यामुळं हा संपूर्ण बदललेला गतिमानाचा ऋतू आपल्यावरती प्रभाव पडतो. हे असंच जर आलं, 14 वर्षाच्या इतिहासातली पहिली थंडी गेल्या महिन्यामध्ये पडली. हे सर्व चक्र चालत असताना या आपत्तींपासून आपल्याला बचाव करावा लागेल, या आपत्तींपासून मानवाचा बचाव आपल्याला करावा लागेल. हेच एनएसएसचे खऱ्या अर्थाने या ठिकाणी काम होते. वीज पडत असेल तर आपण सर्व माहित आहे की आपण सर्व शेतकऱ्याची मुलं, आमचे आई वडील, आमचे भावंड, आमचे नातेवाईक शेतामध्ये काम करतात. शेतामध्ये काम करत असताना अनेक नागपुरामध्ये घटना झाल्या की वीज पडून मरण पावले. परंतु वीज पडत असताना काही छोट्याशा प्रिकॉशन जर आम्ही घेतल्या, छोट्याशा सावधानी जर बरतल्या, तर आपण त्या विजेपासून सुद्धा आपलं संरक्षण करू शकतो. मित्रांनो, आपण गावातल्या खेड्यातल्या माणसाला सांगू शकतो, बाबा पावसाळ्यामध्ये वीज पडत असेल तर तुझ्या पायामध्ये प्लास्टिकची चप्पल घाल. एनएसएसचा कार्यकर्ता म्हणून एवढा संदेश देऊ शकतो. असं होत नसेल, जर वीज पडत असेल, तुम्ही विजेमध्ये सापडला असेल तर तुमच्या आजूबाजूला सुका पाला पाचोळा असतो, तुमच्या पायामध्ये चप्पल नाही किंवा लोकांच्या पायामध्ये चप्पल नाही, तुम्ही त्या सुका पाला पाचोळ्यावर लोकांना उभं करण्यासाठी सूचना देऊ शकता. एवढी सूचना तर सांगू शकता की तुम्ही लोखंडाच्या वस्तूपासून दूर राहा, कारण विजेचा थेट संपर्क जर लोखंडासोबत आला तर त्या ठिकाणी करंट लागण्याची शक्यता असते. त्या करंटच्या माध्यमातून माणूस मरण्याचा, दगावण्याचा सुद्धा भीती असते. अशा परिस्थितीमध्ये एनएसएसचा स्वयंसेवक तुम्ही सांगू शकतो की दादा आता वीज पडणार आहे, तुम्ही लोखंडाच्या वस्तूंपासून दूर राहा. एवढं तर आम्ही करू शकतो. हे तर हे सांगा की लोकांना किंवा गावकऱ्यांना सूचना देऊन आपण विजेपासून आपला कसा बचाव करावा याचं प्रशिक्षण सुद्धा देऊ शकतो. वीज पडत असेल तर आपण खुल्या जागेवरती जावं, गुडघ्यावरती आपल्या जमिनीवरती पाय टेकून घ्यावे आणि डोकं खाली टेकवावं. हे जरी केलं तर तुमच्या विजेच्या प्रवाहापासून तुमचा बचाव तुम्ही तुमच्या गावकऱ्यांचा, मित्रांचा करू शकता. हे करण्याकरता काही पैसे लागतात का? म्हणून हा फरक आहे. इंडोनेशियामध्ये जेव्हा काही होते तेव्हा तिथे किती लोक मारतात आणि भारतामध्ये जेव्हा काही घटना होते, अशी आपत्ती येते, तेव्हा अशा प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून भविष्यामध्ये आपल्याला एनएसएसचा स्वयंसेवक म्हणून काम करायचं आहे, एक चांगला विद्यार्थी म्हणून, या समाजाचा घटक म्हणून. कारण भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही प्रतिज्ञा आम्ही पहिलीपासून तर 10वी पर्यंत म्हटली आहे की नाही? परंतु या देशाचा नागरिक म्हणून आतापर्यंत मी काय काय केलं, या देशाचा जबाबदार घटक म्हणून मी काय काय केलं. सर्वांना आपले एक अधिकार आठवतात. एखाद्या पुरुषला म्हटले काय सर तुम्ही सांभाळले, माझा तर अधिकार आहे, फिरण्याचा, बोलण्याचा अधिकार आहे. कोणत्या अधिकाराप्रती जागण्याचं काम आपण किती करतोय हे सुद्धा विचार करण्याची गरज आज मित्रांनो हवं आहे. आपण जबाबदारीपासून प्रवृत्त होतोय, आपण आपल्यापासून दूर जातोय, आपण आपल्या देशाचा विचार करत नाही. आज आपण स्वपुरतं सीमित झालो. म्हणजे आंबेडकर जन्मले पाहिजे बाजूच्या घरामध्ये, स्वामी विवेकानंद जन्मले पाहिजे त्याच्या बाजूच्या घरामध्ये, शाहू महाराज जन्मले पाहिजे त्याच्या बाजूच्या घरामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या बाजूच्या घरामध्ये. ही भूमिका लोकांची जी आहे, ही भूमिका जी अप्पलपोटेपणाची किंवा स्वार्थीपणाची आहे, ही आपण बाहेर केली पाहिजे. लोकांना देशाप्रती समर्पित होण्याचा भाव या ठिकाणी जागृत केला पाहिजे. उदाहरण तुमच्यासमोर पुन्हा ठेवतोय की समर्पणाचा भाव, समाजसेवेचा भाव कसा व्यक्त केला गेला पाहिजे. पुन्हा महिलांचं उदाहरण या ठिकाणी ठेवतोय. या देशाची पहिली आद्य स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुलेंचं उदाहरण तुमच्या समोर ठेवतोय. जेव्हा पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये 1828 ला या महिलेने शाळा सुरू केली, तेव्हा तथाकथित समाज व्यवस्थेनं सावित्रीबाई फुलेंना दगड, धोंडाचे, शेणाचे मारे केले. हा इतिहास आहे. जेव्हा ती बाई शिकवायला जायची, सावित्रीबाई फुले त्या पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये 5 महिलांना शिकवायला जायची. विविध जाती धर्मातील महिला त्या शाळेमध्ये शिकण्यासाठी येत होत्या. तेव्हा सावित्रीबाई फुलेंना या लोकांनी विरोध केला. तिच्या अंगावरती दगड, धोंडा, शेणाचा मारा केला. सावित्रीबाईला उलटा म्हणत होते, कुलक्षणा म्हणत होते. पण सावित्रीबाई फुले कधी डगमगली नाही, कधी खचली नाही. सावित्रीबाई फुले आपल्या नवऱ्याजवळती म्हणजे महात्मा फुलेंवरती कंप्लेंट केली की महात्माजी
या महिलांना मी मुलींना शिकवण्यासाठी जाते, परंतु हे लोक माझ्यावरती दगड धोंडा शेणाचा मारा करतात, माझ्याकडनं हे काम होणार नाही. महात्मा फुलेनं समर्पक उत्तर त्या सावित्रीबाई फुलेला दिलं. सांगितलं सावित्री, जर तू या पहिल्या 5 महिलांना शिकवलं नाही तर भविष्यामध्ये महिला शिक्षणाची चळवळ बंद होईल. यासाठी तुला काही करावं लागेल, या महिलांना शिकवावंच लागेल. सावित्रीबाई फुले हुशार होती, विजन ठेवणार होती, सकारात्मक घेणार होती. तिने काय केलं असावं मित्रांनो, त्या महिलांना शिकवण्याकरता हातामध्ये दुसरं लुगडं घ्यायची. ही जेव्हा बाहेर पडायची, तिच्या अंगावरती दगड धोंड्या शेणाचे मारे व्हायचे, हातातलं लुगडं बदलून घ्यायची. त्या 5 महिलांना शिकवायची. त्या 5 महिला शिकल्या म्हणून या देशाचं राष्ट्रपती पद श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना प्राप्त झाले. अशा प्रकारचं मोठं काम मोठं काम जर या सावित्रीबाई फुलेंनी केलं असेल तर आम्ही सावित्रीबाई फुलेंचा विचार किती प्रमाणात झाला. ज्या हिंदवी स्वराज्याचं संस्थापनास या देशाच्या वीर पुरुषानं केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बिगुल फुकलं, तुटपुंज्या मावळ्यांच्या भरोश्यावरती इंग्रजांची, मराठ्यांशी, मुस्लिमांशी संघर्ष करून हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श किती आम्ही आमच्या मनामध्ये विचार आमच्या मधला छत्रपती शिवाजी महाराज कुठे गायब झालाय? आमच्या देशावरती अन्याय होतोय, आमच्या डोळ्यासमोरती अन्याय होतोय, आम्ही तो उघड्या डोळ्यांनी पाहतोय आणि मग आम्ही इतरांना दोष देण्याचं काम करतो की हे काम माझं नाही, हे काम त्यांचं आहे, हे काम माझं नाही, हे काम त्यांचं आहे. ही भूमिका, ही लोटण्याची भूमिका जी आहे या देशाला विकासापासून प्रवृत्त करते. म्हणून या देशामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या कामामध्ये जेव्हा जेव्हा तुमची आवश्यकता पडेल, मग गुजरातच्या भूकंपामध्ये सुद्धा NSSचा स्वयंसेवक सर्वात पहिले समोर होता, लोकांना जेवण देण्याकरता, पाणी देण्याकरता, घर उपलब्ध करून देण्याकरता. यदा कदाचित नागपूरमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली तर तुमच्यापैकी स्वयंस्फूर्तीने लोक समोर आली पाहिजे की नाही सर, आम्हाला तुमच्या एजन्सी सोबत काम करायचं, गव्हर्नमेंट सोबत काम करायचं आहे, मला लोकांची सेवा करायची आहे. हा भाव जर तुमच्या मनामध्ये निर्माण झाला तर तुम्ही खऱ्या अर्थाने NSSचे स्वयंसेवक आहात. नाहीतर मला नाही वाटत की NSS सारख्या मोठ्या चळवळीपासून आपण काहीतरी घ्यावं. हे दिवस आहेत मित्रांनो, तुम्ही इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे आहात, तुम्ही इतर विद्यार्थ्यांपासून काहीतरी वेगळं करण्याकरता या ठिकाणी जमलात. आपला आयुष्याचा महत्वाचा अमूल्य वेळ या ठिकाणी देतोय आणि जे लोक नुसतं झोपून आणि एन्जॉय करून या ठिकाणी या शिबिराला किंवा NSSला एन्जॉय करतात त्यांनी कृपया सावध व्हावं. भविष्यामध्ये स्पर्धेच्या अनेक दारा तुमच्यासमोर उभे आहेत. आमच्या कलेक्टर ऑफिसमध्ये जेव्हा एक पोस्टसाठी जागा निघतात तेव्हा 100 विद्यार्थी फॉर्म भरतात आणि मग त्यांचं सिलेक्शन कसं करावं आम्हाला प्रश्न पडतो. अर्धा मार्कचा 1% एकेका फ्रॅक्शनचा फरक पडतोय. ही स्पर्धा तुम्हाला सुद्धा करावी लागणार आहे, तुम्हाला सुद्धा स्पर्धेसाठी तत्पर व्हावं लागणार आहे, तुम्हाला सुद्धा त्या स्पर्धेमध्ये यावं लागणार आहे. परंतु ती स्पर्धेमध्ये येण्याकरता मनामध्ये एक सकारात्मक भाव असला पाहिजे, सकारात्मक विचार असला पाहिजे. तो विचार जर तुमच्या मनामध्ये असेल तर भविष्यामध्ये तुम्ही तुमच्या जीवनाचं फलित कराल असं मी या ठिकाणी म्हणतोय. आणि आपण सर्वांनी अशा प्रकारच्या राष्ट्रीय कार्यामध्ये सहभागी होण्याकरता कोणाची वाट पाहू नये. आपल्या आजूबाजूला काही दिसत असेल, रक्तदान करण्याची पाळी मला येत असेल तर स्वच्छता आपण केलं पाहिजे. आपण ते करत नाही, लोकांचे जीव वाचवतो. किती लोकांनी देहदान केलंय, किती लोकांनी नेत्रदान केलंय, किती लोकांनी आपला वाढदिवसाचा खर्च गरीब वस्तीमध्ये जाऊन मुलांसोबत साजरा केलाय, किती लोकांनी आपल्या कमाईतील काही भाग गरीब विद्यार्थ्यांना डोनेट केला. हे जरी केलं तरी मला असं वाटतं की NSSचा स्वयंसेवक म्हणून तुम्ही काहीतरी नवीन केलं आहे आणि असं जरी केलं तर तुमच्या जीवनाचं खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी फलित झालं असं मी या ठिकाणी म्हणतो. आणि आपण सर्वांनी अशा प्रकारच्या राष्ट्रीय कार्यामध्ये जर खऱ्या अर्थाने सहभाग दिला तर भविष्यामध्ये आपला देश, भविष्यामध्ये नागपूरवरती कोणती आपत्ती आली आणि त्या आपत्तीच्या माध्यमातून सर्व सेवा जर विस्कळीत झाल्या तर अशा परिस्थितीमध्ये आमचं रिस्पॉन्स मेकॅनिझम कसं चालतं, केंद्र पातळीवरती काम करणारी कमिटी आहे, नॅशनल पातळीवरती काम करणारी कमिटी आहे, ऍग्रीकल्चर मिनिस्टर त्या ठिकाणी काम करतो, स्टेट रिलीफ कमिशन आहे, राज्य पुनर्वसन त्या ठिकाणी कमिशन आहे, सेंट्रल रिलीफ कमिशन आहे आणि क्रायसिस मॅनेजमेंट ग्रुप आहे. म्हणजे जिल्हा पातळीवरती तुमच्या सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी, तुमच्या सर्वांच्या सेवेची जबाबदारी ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती आमच्यावरती येऊन पडते. आणि मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये आपण दोष देतो, काही झालं तरी आपण सरकारवरती शिव्या देतो, त्यांना काही म्हणतो, अधिकाऱ्यांना काही म्हणतो. पण मित्र मला सांगा, सरकार म्हणजे कोण आणि अधिकारी म्हणजे कोण? सरकार म्हणजे तुम्ही आणि अधिकारी म्हणजे तुमच्यातल्या समोर येतात, तुमची सेवा करण्याकरता तत्पर राहतात. आपण या लोकांची मदत केली पाहिजे. अशा त्याची पूर्वतयारी करतो. किमान मगाशी सांगितलं की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ज्या ठिकाणी पूर येण्याची शक्यता असते
त्या ठिकाणी भोपळचे जे ट्यूब असतात आपण पंक्चर करून घरामध्ये ठेवतो, हे करण्याकरता इथे काम करत आहे. या ठिकाणी प्रिपेअर्डनेस महत्वाचा आहे. मी येणारी आपत्ती काही सांगू शकत नाही, देवाला म्हणू शकत नाही की देवा नागपुरावरती भूकंप पाडू नको, हे माझ्या हातामध्ये तुमच्या हातामध्ये नाही आहे. पण त्या भूकंपाची तीव्रता कमी करण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावरती आहे. त्याच्यापासून होणारं नुकसान कमी करण्याचं काम तुमच्या आमच्यावरती आहे. हे जर आम्ही केलं तर आम्ही NSSचं खऱ्या अर्थानं स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी काम करू. त्यानंतर रिहॅबिलिटेशनचं काम चालतं, रिकन्स्ट्रक्शनचं काम चालतं. तुमची मदत आम्हाला केव्हा पडेल, जेव्हा काही आपत्ती मोठी झाली, त्या आपत्तीपासून फार मोठं नुकसान झालं तर लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना सेवा देण्याकरता तुमची या ठिकाणी फार मोठी मदत आम्हाला पडेल. या ठिकाणी पाकिस्तानमध्ये आलेले काही पुराचे चित्र आहेत. तुमच्या लक्षात येईल की भयावह परिस्थितीमध्ये आता लेटेस्ट मागच्या महिन्यामध्ये पाकिस्तानमध्ये पूर आला. त्या पाकिस्तानमध्ये आलेल्या पुराच्या माध्यमातून संपूर्ण जरी आम्ही पाकिस्तानला हेट करत असू तरी भारतानं आपली संवेदनशीलता व्यक्त केली. या ठिकाणून फार मोठी मदत आम्ही पाकिस्तानला पाठवलेली आहे. हे भारताचा उदाहरण म्हणा, हे चांगलं गुण म्हणा की ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं काम करतो. हे आम्ही काय करतोय, विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप घेतोय. छोटे छोटे शाळेचे विद्यार्थी सुद्धा या आपत्ती व्यवस्थापनाच्या कामामध्ये सहभागी होत आहेत. पथनाट्य असेल, भाषण असेल, जनजागृती असेल, या सर्वांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनामध्ये आम्ही या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये करून घेतोय. एवढ्यामध्ये कोणाला काही प्रश्न असेल तर मला विचारून घ्या. हे जे काही मी सांगितलं ते तुम्हाला समजलं असेल असं मी मानतो. कोणाच्या मनामध्ये काही वीज जेव्हा पाऊस असतो आणि वीज जेव्हा कडकडते तेव्हा मोबाईलचं बंद करायचं काय? बंद केलाच पाहिजे. कारण मोबाईलचे रेडिएशन जे आहे ते जर विजेसोबत कॉन्टॅक्ट झाला तर 440 चा वोल्ट लागतो. 440 चा वोल्ट म्हणजे तुम्ही उभ्यावर कोळसा बनून जाता. एवढी भयावह परिस्थिती असते, परंतु आपल्याला माहित नसते आणि मोबाईलमुळे सुद्धा असे नुकसान होतात. अजून सध्या मोठ्या इमारती राहतात त्याच्यावरती म्हणजे 3 साईडचे 3 ते खांब काढले म्हणजे उंचावरती टावर असेल ते टावर लावतात. खुल्या जागेमध्ये जायचं आहे, गुडघ्यावरती व्हायचं आहे, डोकं खाली टेकून द्यायचं आहे. वीज सरळ जमिनीच्या काही फुटावरती अंतराने निघून जाते. तुम्हाला काहीच त्याचं उदाहरण नाही. तो पाहायचा नाही. तो डोळे जातात ना सर. तुम्ही जर पाऊस नाही, पाऊस नाही. आला तेव्हा तुम्ही काय करावं, तेव्हा तुम्ही दरवाजाच्या चौकटीमध्ये जावं, खिडक्यांच्या चौकटीमध्ये जावं. तुम्ही स्वतःचा बचाव करावा, इतरांचा बचाव करावा. माईक मध्ये घ्या. आपण पडद्याच्या पण खाली राहू शकतो. हो, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आधार घेता येईल त्या ठिकाणावरती तुम्ही आधार घेण्याचा भूकंपाच्या याच्यामध्ये प्रयत्न करा. आणि आपल्याला त्याची तीव्रता करू शकतो. म्हणजे डायरेक्ट भूकंप येते तर आपल्याला ते पहिले हालत कळते आपल्याला. त्याचं पहिलं तुम्ही लक्षात घ्या की तुमच्या घरामध्ये जनावर असतात. कोणतीही मोठी घटना येण्याच्या पूर्वी तुम्हाला लक्षात येईल की सर्व जनावर आपल्याला संकेत देत असतात. उदाहरणार्थ कुत्रा आहे, कुत्रा संकेत देईल. कोंबडी आहे, कोंबडी संकेत देईल. साप आहे, साप सुद्धा संकेत देतो की आता भूकंप आहे. किल्लारीमध्ये जेव्हा लातूरमध्ये भूकंप झाला तेव्हा जनावरांनी जे खुट्याला बांधले होते ते पडण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना आभास झाला होता की आता अवघ्या काही क्षणामध्ये काही मिनिटांमध्ये काय होणार आहे. पण माणूस एवढा निठ्ठर आहे, निबट्टर आहे की ते समजत नाही. अजून कोणाला काही प्रश्न असेल कोणाला विचारेल? या ठिकाणी मी माझ्या या व्याख्यानाला संपवतोय. मित्रांनो, आपण सर्वांना नाही लाकडाच्या मुलांना खाली जावं. लाकडाच्या पल्ल्याला खाली कसं जाणार आहे? वा? जातच नाही तर. दिवाना खाली जायचं. दाराची चौकट असते ना, तिच्या खाली उभं राहू शकता तुम्ही. बस वीज ही करंट असते. वीज आणि लोखंडाचा संपर्क जर आला तर लोखंड हे विद्युत प्रवाहक आहे, त्याच्यामुळे ते करंट लागेल. नाही पडणार, नाही पडत. पहिला जेव्हा भूकंपाचा स्ट्रोक येतो तेव्हा कधी चौकट पडत नसते, बिल्डिंग पडते.
जेव्हा नदीला पूर येते आपल्याला पोहता येत नाही, त्यासाठी काय केलं पाहिजे? पोहताय की पोहणं शिकून घ्या पहिले, हे तर महत्वाचं आहे. जर तुम्ही सापडले तर बाकीच्या स्वयंसेवकाचं काम आहे की तुम्हाला वाचवण्याचं. एक दोर जरी टाका तुम्हाला वाचवता येते. एक घासलेटचे 2 डब्बे आहेत, ते भाषाला बांधून दिले, ते जर फेकले पाण्यात तर तुम्ही ते पकडून घेऊन वापरू शकता. किंवा तुम्ही सांगितलं की मोपेडचा ट्यूब जो असतो, ट्रॅक्टरचा ट्यूब असतो, तो ट्यूब जरी तुमच्या अंगावर फेकला तरी तुम्ही वाचवू शकतो. जेवढंच हे सोडा, शेवटचं एक छोटंसं उदाहरण सांगतो की घरामध्ये गुंड असतो, तुम्ही मोठा गुंड जो उघडा करा, संपूर्ण बदल जर दिला तर काही वेळात तो नाही गुंडा आपला बदलामध्ये पडू शकतो. तुम्हाला बॅलन्स करायचं शिकायला. तर एका गुंडावर चोऱ्याचा गुंडावर बॅलन्स करणं जमू शकतो. मोठा गुंडा म्हणून आता जे बिल्डिंगवर मोबाईल टावर उभे राहतात त्यामुळं त्या बिल्डिंगवर वीज पडण्याची शक्यता जास्त असते असं काही आता एक सर्वे आला आहे. एका घरामध्ये नागपूरमधील घटना आहे. एका घरामध्ये मोबाईल टावर बांधलेला आहे. अजूनही ते उदाहरण माझ्याकडे केस स्टडी म्हणून मी त्याचा अभ्यास करतोय. त्या मोबाईल टावरचा थोडेसे पैसे कमवण्यासाठी माणूस काय करतो. त्या घरावरती मोबाईल टावर आहे. त्या घरामध्ये जो बाळ जन्मला आहे त्या बाळावरती त्या रेडिएशनचे एवढे फरक झाले की तो बाळ अपंग जन्मला. हे सर्व समजते आपल्याला, पण ते उमगत नाही. पैसे कमवायचे असते कारण महिन्याला आम्हाला 20,000 रुपये महिना त्या मोबाईल टावरचा लागतो घरामध्ये. आपण त्या पैशाच्या मागे लागतो आपला जीव गमावतो. तुम्हाला लक्षात असेल की पक्षी सुद्धा आता किलबिल करत नाही. पहिले जसं म्हणजे तुमच्या बचपनामध्ये चिमणी कावळा आम्हाला पाहायला मिळत होते, आता तेही बंद झाले. कारण ते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे टेक्नॉलॉजी एवढी येत आहे की माणसालाच खतम करून टाकते. टीव्हीमुळं काय असर होतं? सर टीव्हीमुळे तर भरपूर असर होते. हे रेडिएशनचा किती असर सांगावे टीव्हीचे. म्हणजे सायकोलॉजिकली असर टीव्हीचा होतो. रासायनिक त्याचं क्रिया होते, डोळे खराब होतात, चष्मा लागतो. त्याच्यानंतर आमची सामाजिक प्रकृती सुद्धा बिघडते. आम्ही अशा काही प्रकारे चित्रपट पाहतो, असे काही विचार पाहतो की त्याचा अंगीकार करण्याचा प्रयत्न माणूस करतो. जेवढे काही घटना होतात, जेवढे काही क्राईम होतात, त्या क्राईम मधला जो भाग असतो तो टीव्हीवर घेतलेला असतो. हे ते सोडा, म्हणजे तुम्हाला एकदम आश्चर्य वाटेल की या टीव्हीच्या माध्यमातून आम्ही आमच्या डेली लाईफ मध्ये सुद्धा आम्ही आमच्या जीवनाला डिस्टर्ब करून घेतला. त्या टीव्हीतल्या चित्रासारखं वागण्याचा प्रयत्न करतो. सासू सुनेमध्ये काहीच नसते, बिचारे त्या मायलेकी सारखे असतात, पण टीव्हीवर असं काही चित्र दाखवतात की तुने मेरी साडी पहिली, मेरी तेरी साडी पहिली, झालं भांडण केलं. हे मग काय होतं की प्रॅक्टिकली मध्ये सुद्धा सासू सुने त्याप्रमाणे वागतात. हा जो सायकोलॉजिकली जो इम्पॅक्ट आहे तो फार भयंकर आहे. म्हणून टीव्ही सुद्धा किती, मला सांगा नॅशनल जिओग्राफिक चॅनल किती लोक पाहतात. याचं अभिनंदन आहे ते पाहत असतात. एवढी चांगली माहिती त्याच्यामध्ये देतात, एवढं चांगलं त्याच्यामध्ये दृष्टिकोन सांगतात की ते अभ्यासाच्या दृष्टिकोनातून नॉलेज सुंदर असते, पण आम्ही ते पाहत नाही. आम्हाला सिरियल हवंय की सास भी कभी बहू थी, आता काय ते बाबा वगैरे येत आहे. हे जर आम्ही पाहिलं, हे जर आम्ही आमचा विजन ठेवला तर भविष्यामध्ये आमच्या जीवनाला ते फार मोठा चांगला तारक राहील असं मी मानतो. मित्रांनो, 1993 मध्ये 91 मध्ये मी सुद्धा NSSचा स्वयंसेवक होतो. अशाच खेड्यामध्ये मी बसायचो आणि खेड्यामध्ये बसून मला काहीतरी नवीन करण्याची उर्मी होती, काहीतरी वेगळं करण्याची उर्मी होती. त्या काळामध्ये 1993-94 मध्ये NSSचा बेस्ट व्हॉलेंटियरचा अवॉर्ड मला प्राप्त झाला. तेवढंच आता 12 एप्रिलला मी काही केलं नाही. मी तुम्हाला जे म्हटलं ते मी केलं. माझा वाढदिवसाचा खर्च मी गरिबांसोबत जाऊन साजरा करतो. गरिबांच्या विद्यार्थ्यांना पुस्तक देऊन जे समाधान मला वाढदिवसाचं प्राप्त होतं ते मला केक कापून आणि मित्रांना पार्टी देऊन होत नाही. एक रक्तदान करून लोकांचा जीव वाचवण्यामध्ये मला जो आनंद आहे तो आनंद मला कुठेच नाही. मी माझ्या स्वतःची बॉडी डोनेट केली आहे. म्हणजे जेव्हा मी मरणार तेव्हा मला मशानात नाही नेणार. मला मेडिकल हॉस्पिटलमध्ये तपासासाठी विद्यार्थी माझ्यावरती प्रयोग करणार. माझे डोळे मी आताच डोनेट करून ठेवले. भविष्यामध्ये मी काही जे करतोय, म्हणजे मी जर सांगत असेल तर माझ्याकडे 4 बोट आहेत, तुमच्याकडे 1 बोट आहे. 4 बोटांचा विश्वास ठेवून NSSचा स्वयंसेवक म्हणून मी काम केलंय. आता नुकताच 12 जानेवारीला तुम्हाला सर्वांना सांगताना अभिमान होईल की यावर्षीचा राष्ट्रीय युवा पुरस्कार जो देशातील प्रतिभाशाली युवकांना दिला जातो. मी जे काही बोललो असेल तुमच्या लक्षात आलं असेल की मी कुठल्या प्रकारचा माणूस आहे. मी वेगळा विश्वास करणारा माणूस आहे.
मला डेली लाईफ किंवा सिनेमा चित्रपट अभिनेत्यांशी काही घेणं देणं नाही. मी समाजामध्ये जगणारा माणूस आहे, जमिनीवरचा जगणारा माणूस आहे, मातीमध्ये जगणारा माणूस आहे. या वर्षीचा राष्ट्रपतींची हस्ते स्वीकारणारा राष्ट्रीय युवा पुरस्कार रोख 50,000 रुपये, चांदीचं पदक, सन्मानपत्र हे सर्व या वर्षी मला प्राप्त झालं. माझ्या हे तुम्हाला सुद्धा प्राप्त होऊ शकते. ऍक्च्युअली मी लेक्चरर होतो सर, कोणतं सर मी लेक्चरर होतो, प्राध्यापक होतो. 7 वर्ष मी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सेवा केली. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेमध्ये मी समाजशास्त्राचा प्राध्यापक होतो. परंतु माझ्या लक्षात आलं की प्राध्यापकी करण्यामध्ये मी 40 मिनिटं तुमच्यासमोर उभा राहतो आणि शिकवतो, त्याच्यामध्ये काही मजा नाही. ज्या दिवशी मी परीक्षा क्वालिफाय झालो आणि माझ्यासमोर चॅलेंज होतं की आता मी या प्रोफेशनमध्ये जावं, आईला आता मी एकटा असल्यामुळं माझ्या आईच्या डोळ्यांमध्ये अश्रू यायला लागले होते की एक प्राध्यापकाची नोकरी सोडून तू एका चांगल्या चॅलेंजेबल जॉबमध्ये जातोय. परंतु मी व्हिजन 2020 नावाचं पुस्तक वाचलं होतं, अग्निपंथ नावाचं पुस्तक कलाम साहेबांचं वाचलं होतं, आरडीआर नावाचं पुस्तक किरण बेदीचं वाचलं होतं, B.R. आंबेडकरांचं धनंजय कीरांचं पुस्तक मी वाचलं होतं. ते पुस्तकं वाचल्यावरती मी रात्रभरामध्ये ठरवलं आणि माझ्यासमोर तो दुष्यंत कुमारचा एक त्या ओळी आठवला की खुद के लिए जिया तो क्या जिया, जरा दूसरों के लिए जी कर दे. खुद के लिए जिया तो क्या जिया, जरा दूसरों के लिए जी के देख. खुद के लिए मरा तो क्या मरा, जरा दूसरों के लिए. आज विचार घेऊन मी माझी जुनी नोकरी सोडली. गलगट्ट पगार होता, 45 मिनिटं शिकवण्याचं काम होतं, ती नोकरी सोडली आणि एका चॅलेंजेबल जॉब मध्ये, ज्याच्यामध्ये मला समाधान आहे की मी लोकांचे जीव वाचवण्यामध्ये मला फार मोठा समाधान आहे, अशा जॉब मध्ये मी आलो. आणि तुमच्या समोर आज हे प्रशिक्षणाचं काम आहे, जनजागृतीचं काम आहे, अवेअरनेसचं काम आहे, हे घेऊन तुमच्या समोर आज आलोय. आपण सर्वांची या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो, आपण सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. जाता आता मित्रांनो 4 वेळ तुमच्याकडे सादर करतो, कारण तुम्ही सर्व माझ्या तरुणाईमधल्या, युवकत्वामधल्या तुमच्यामध्ये जी ताकद आहे. एक प्रश्न होता सर, मी टीव्हीचं याबद्दल विचारलं होतं की टीव्ही गर्भावस्थेमध्ये जास्त महिला बघतात, संस्कार बरोबर, तर त्या गर्भावरती काय असर होतो का, भरपूर काही हे मला विचारायचं होतं. इमोशनेटिक सायकोलॉजी, आता मी सायकोलॉजीचा अभ्यास करताय, सायकोलॉजी शिकलो आहे. काही म्हणजे जे विद्युतीय तरंग आहेत त्याचा सुद्धा काही इम्पॅक्ट होतो का? विद्युत तरंग आहे सर. जेव्हा मुलगी गर्भामध्ये असते किंवा त्याच्या मुलीच्या पोटामध्ये बाळ असते, तेव्हा जी सीन ते टीव्ही मध्ये पाहते. उदाहरणार्थ एकता कपूरचे सर्व सीन्स रडणारे असतात, आपण सर्वांना माहित आहे. त्या रडणाऱ्या सीन्सच्या माध्यमातून ते आईस नावाचा घटक डोळ्यामध्ये फार ताजा होतो. तो घटक ताजा झाल्यामुळे त्या स्नायू सरळ सरळ पोटासोबत लागतात आणि बाळ सुद्धा रडायला लागतं. म्हणजे आतमधल्या पोटामध्ये इमोशन सुरू होतात. जेव्हा जेव्हा एक रागीट सीन जेव्हा ती बाई पाहते, त्या सीन्सचा इमोशनचा घटक स्वतःच्या डोक्यामध्ये ती घालून घेते. डोक्यामध्ये घातल्यावर ते नसा एवढ्या सेन्सिबल असतात की त्या नसा त्या बाळापर्यंत पोहोचवतात, मग त्या बाळाला सुद्धा त्याची इजा होते. हे सर्व इम्पॅक्ट हे तर होतच आहे. हे तर सर आतापासून जेव्हापासून टीव्ही निघाले त्याच्यापासून ते सर्व होत आहे. आणि हा सर्व इम्पॅक्ट होत असताना ती पिढी सुद्धा तशी बनते, ते संस्कार सुद्धा मुलांवर. आम्हाला माहित नव्हतं सर अशी गाणे आज तयार झाले, लहान लहान मुलं ते तोंडातून गाणे म्हणतात. आम्हाला लाज वाटते की म्हणजे कुठल्या प्रकारचे संस्कार मुलांवरती करावे नाही करावे. म्हणजे त्या गाण्यांचा अर्थ आम्हाला समजत नाही, ज्या गाण्यांच्या माध्यमातून कुठे काही म्हणजे त्या मुलाला माहित नसते की गाण्यातून काय आपल्याला अशा प्रकारचे संस्कार टीव्ही देतो. मला सांगा, ग्रामगीता किती लोकांनी वाचलं, गाडगे महाराजांचं कीर्तन किती लोकांनी वाचलं, बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र किती लोकांनी वाचलं. हे सर्व संवादाचे माध्यम सोडून आपण टीव्ही सारख्या एका विघातक माध्यमाकडे वळतोय, ही सुद्धा फार मोठी खेदाची गोष्ट आहे. आपण काय घ्यावं काय घेऊ नये हे आपण सुद्धा ठरवलं पाहिजे. आपण सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि शेवटच्या 4 ओळी सादर करून माझं या ठिकाणी भाषण संपवतो. माझ्यानंतर आमचे डॉक्टर गुंडलवार साहेब अगदी थोडक्यामध्ये आपला रोड सेफ्टीवरती या ठिकाणी आपले विचार व्यक्त करतील. कि इस नदी की धार से ठंडी हवा आती तो है, नाव छोटी सी सही लहरों से टकराती तो है. इस नदी की धार से ठंडी हवा आती तो है, नाव छोटी सी सही लहरों से टकराती तो है. कि गम नहीं आज उपलब्धियों के नाम पर. मला गम नाही, मला कुठल्या प्रकारचं काही कोणासोबत शिकवा नाही की माझी तरुण मंडळी काय करतात, पण मी काय करतोय महत्वाचं. कि गम नहीं आज उपलब्धियों के नाम पर, दोस्तों और कुछ हो ना हो इस दिए संग बाती तो है, इस नदी की धार से ठंडी हवा आती तो है. जय हिंद, जय भारत, जय भारत.
सर मनुष्याला एक प्रश्न आहे. मला काहीतरी विचारायचं होतं तुम्हाला. माझा प्रश्न सुटलेला आहे. आजच्या या जनरेशनमध्ये सामान्य मुलींना आणि महिलांना स्ट्रगल करताना जे काही प्रॉब्लेम येतात आपण ती ओळखते त्या संबंधित आपलं काय म्हणणं आहे? माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर तुम्हाला सर्वांना संघर्ष करायचा आहे, लढायचा आहे. आणि जो माणूस लढेल तोच जीवनामध्ये यश सुद्धा प्राप्त करेल. मी उदाहरण ठेवलंय, सावित्रीबाई फुलेंचं एवढं मोठं उदाहरण आपल्या समोर आहे, मदर तेरेसाचं उदाहरण आपल्या समोर आहे, किरण बेदीचं उदाहरण आपल्या समोर आहे, सुनीता विलियम्सचं उदाहरण आपल्या समोर आहे, पीटी उषाचं उदाहरण आपल्या समोर आहे. हे सर्व उदाहरणं जर आपल्या डोळ्यासमोर ठेवली तर मी त्याच्यासमोर शून्य असं मला वाटेल. वाटते की नाही वाटत? म्हणजे माझ्या वडिलांना किंवा तुमच्या वडिलांना तरी 100-200 रुपये रोज असेल, पण किरण बेदींच्या वडिलांना 100 रुपये रोज होता फक्त त्या काळामध्ये. त्या काळामध्ये किरण बेदी सारखी एक छोटीशी महिला समोर येते आणि या देशाचं पहिलं पोलीस महिला IPS अधिकारी होते आणि आज देशाची एक सर्वोच्च महिला म्हणून ती समोर येते. अजून सांगा. ज्या ज्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू आहेत, ज्या ज्यामधून रेज निघतात, टाटा स्काय मधून सुद्धा रेज निघतात, टॉवर मधून सुद्धा रेज निघतात, ते सर्व वस्तू मानवासाठी घातक आहेत. तुम्ही 5 मिनिटं मोबाईल कानाला लावून ठेवा, तुमचा कान लाल होऊन जातो. तुम्ही करून पाहू सर. मग घरावरती जो केबल गेल्या राहते, केबल कनेक्शन, केबलला काय नाही, केबलचे ठीक नाही ना. फोन टॉवरचे टावर जो टाटा इंडिकॉमचा जो लँडलाईन येत आहे त्यामध्ये राहते सर. मग बाहेर नाही, बॉक्स राहते ना त्यामध्ये. आपण जे विडा वगैरे बाहेर ठेवतो त्याचे जुन्या काळातले लोक म्हणत होते की ती पडण्याच्या आधी आपण लोखंडाची वस्तू किंवा सायकल वगैरे दूर पाठवायची म्हणून. असं का बरं? हे सांगितलं ना मी, जेव्हा वीज पडत असताना तुम्ही ITI चे विद्यार्थी आहेत, करंट लोखंडाला लावून पहा, करंट लागतो. तुम्ही इलेक्ट्रिकचा करंट लोखंड याच्यामध्ये लाकडामध्ये टाका, लागते काय? स्लीपर चप्पल झाली लागते काय? तेव्हा तुम्ही लोखंडाला त्याला लावाल. आणि वीज हे इलेक्ट्रिक आहे, करंट आहे. त्याच्यामुळं जुने लोक सांगतात अगदी बरोबर आहे की सायकल असेल, विडा असेल, पावडर असेल ते दूर ठेवा. त्याचं कारण हेच आहे की जेव्हा जेव्हा वीज पडेल, जेव्हा जेव्हा करंट लागण्याची शक्यता असेल तेव्हा घरावर जाणार का हात लावायला? जिथे ते तुमचा संपर्क येत असेल त्या ठिकाणावरती ते जुने लोक म्हणते अगदी बरोबर आहे की ज्या ठिकाणी तुमचा हात लागेल त्या ठिकाणी लोखंड नसलं पाहिजे. आणि आपण जर बाहेर यायला पाहिजे पाण्यातून. ती 2 मोबाईल चालू ठेवलेले आहेत आणि त्याच्या सेंटरमध्ये दिशामध्ये एक अंडा ठेवलेला आहे. ते गरम होऊन जाईल. बरोबर आहे. एवढं तुमच्या कानाला ठेवा, तुमच्या कानाने लाल होऊन जाईल. चल, त्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी दुसरं आपलं व्याख्यान रस्ता सुरक्षावरती. आणि रस्ता सुरक्षा हा फार महत्वाचा विषय तुमच्यासाठी आहे, कारण तुम्ही सर्व लोक गाडी चालवणार आहात. मी यानंतर डॉक्टर गुंडलवारांना विनंती करेन की आपलं पुढचं व्याख्यान या ठिकाणी सुरू करा. तुमचं सगळ्यात पहिलं अभिनंदन करतो, कारण तुम्ही आज हे जे काही शिकून घेणार आहात या सगळ्या गोष्टी तुम्हाला आयुष्यभर कामात येणार आहे. कारण जीवनाची सुरक्षा ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. यापूर्वी सुद्धा भोये सरांनी आपल्याला जे काही सांगितलं ते तुम्ही ऐकून घेतलं. असं द्या, एकदम कमी नाही असं मुलगा देणार नाही, जास्त तुम्हाला. या सगळ्या गोष्टी आपण केव्हा करू शकतो? जेव्हा आपण अस्तित्वात असाल. पण तुमचं स्वतःच अस्तित्व संपलं तेव्हा तुम्ही काय करणार? म्हणून आपलं अस्तित्व टिकणं हे महत्वाचं आहे. आमच्या आर्मीचं फर्स्ट ब्रीद आहे, सेल्फ डिफेन्स इज मस्ट. म्हणजे तुम्ही जर स्वतः सुरक्षित असाल तरच दुसऱ्यांची सुरक्षा करू शकाल. मिलिटरीमध्ये, बॉर्डरवर जेव्हा काही गोष्टी होतात तेव्हा असं आहे की तुम्ही दुश्मनावर वार सुद्धा तेव्हा करू शकाल जेव्हा तुम्ही स्वतः जिवंत असाल. म्हणून आपल्याला स्वतःला टिकवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. इथे मी
रोड सेफ्टी विषयावर बोलतो. आपत्तीवरती सुद्धा माझे 11 ट्रेनिंग झालेले आतापर्यंत. त्यात बेसिक लाईफ सपोर्ट, फ्लड मॅनेजमेंट, सायक्लोन मॅनेजमेंट, आणि जेव्हा अमेरिकेला कॅटरीना आलो होतं, सायक्लोन होतं ना, आपल्याकडे तुफान येतात, तिथे अँटी क्लॉकवाईज तुफान सी बनवतात, म्हणून त्याला कॅटरीना म्हणतात. आणि कॅटरीना नंतर सिव्हिल डिफेन्स ट्रेनिंग साठी आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तिथे पाठवलं होतं. म्हणजे आम्ही ते ट्रेनिंग द्यायला गेलो होतो. त्या सगळ्या गोष्टी असतात. देश विदेशात या सगळ्या गोष्टी खूप वरच्या लेवलच्या असतात. कारण अमेरिकेत आम्ही 16 सिटीच्या अटलांटिक समुद्रात होतो की नाही, त्याच्याशी निगडीत जेवढ्या काही सिटीज आहेत ते त्यात आमचं प्रेझेंटेशन होतं, ट्रेनिंग होतं. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याकडे अस्तित्वात आहे काय, आणि काही गोष्टी अस्तित्वात नाही, याचा अर्थ असा नाही की आपण कोणावर तरी डिपेंड असतो की नाही. आपण रोडवर सुद्धा ऍक्सिडेंट झाला, आपण नंतर काही प्रॉब्लेम्स क्रिएट करतो की तिथे पोलीस नव्हते किंवा आरटीओचे कोणी कर्मचारी नव्हते, आणि जर ऍक्सिडेंट झाला मग आमच्या गावात कोणी डॉक्टर नाही, काहीही आवश्यकता नाही. बेसिक ज्या गोष्टी असतात छोट्या छोट्या त्या अगदी आपण आणि तुम्ही आम्ही सगळे करू शकता. त्या सगळ्या गोष्टी काय मी ते शिकवणार पण आहे. सगळ्यात पहिले मला सांगा, तुम्ही जो रोडचा सगळे वापर करता, गाड्या सगळे चालवतात, लायसन्स सगळ्याकडेच आहे, ठीक आहे, नाही तरी पण चालवतात, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. जेव्हा आपण रोडवर येतो, रोडचा वापर आपण किती प्रकारे करतो कोणाला माहिती? आपण इथे संवाद साधतोय, मला आपल्याला बोलता आलं पाहिजे आपण इंडियन आहोत. आणि भारतीयांची हीच प्रचिती आहे देशात बाहेर की भारतीय फक्त बोलतात, म्हणून आपल्याला बोलता आलं पाहिजे. किती असते, किती प्रकारे वापरतो आपण, बोला? 3 प्रकारे. 3 प्रकारे कोणते? बोला बोला, बोलता पण बोला. त्यानंतर पायऱ्या झालं, बरोबर आहे. 3 नाही, आपण 4 प्रकारे रोड वापरतो. सगळ्यात पहिले आपण रोडवर पायऱ्या चालतो. चालता का तुम्ही? चालता की नाही? पुढे धावत पण असेल, धावता? व्हेरी गुड. म्हणून मी हेच सांगतो की तुम्ही रोडवर असाल, तुम्ही कुठेही असाल, तुम्ही इथे जरी असाल तरी आपण सुरक्षित कसं राहू यावर तुम्हाला सगळ्यात पहिले अभ्यास करणं आवश्यक आहे. तुम्ही या हॉलमध्ये शिकला, फार डिझास्टरची सुरुवात कुठून होते. आम्ही या रेस्क्यू साठी करतो, मागील 12 वर्षापासून तुम्ही काम करताय रेस्क्यू म्हणून. या हॉलला बाहेर जाण्याचे रस्ते किती आहे हे सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे. जर काही इन्सिडेंट झाला, आपल्याला रस्ताच नाही तर आम्ही तिथे काही होळ करत असतो, जसं आपण बोलतो की नाही बोलण्याच्या पूर्वी तसंच. असं न करता आपण सगळ्यात पहिले आपण जिथे शिरतो तिथे आपण सुरक्षित आहोत का हा प्रश्न स्वतःला विचारायचा असते. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी जिथे आपण जातो ते फर्स्ट एड किट जर काही झालं तर त्या दरम्यान कोणत्या कोणत्या गोष्टी उपलब्ध आहेत हे पाहण्याचा सगळ्या भारतीयांना अधिकार आहे, पण आपण पाहत नाही. बसमध्ये आपण बसतो, त्या बसमध्ये फर्स्ट एड किट आहे की नाही हे आपण विचारतच नाही. माहितीच नाही की याच्यासाठी सुद्धा काही कायदा आहे किंवा आपल्यासाठी काही अधिकार आहे, माहितीच नाही. बस आपण जेव्हा गाडी सुद्धा विकत घेता आपल्याला एक फर्स्ट एड किट मिळते, थोडंसं पॉकेट मिळते की नाही, ते आम्ही काय करतो, गाडी आणली त्या गाडीचं मॅन्युअल असतं, गाडीबद्दल माहिती असते, त्याच्यात सेफ्टीच्या काही गोष्टी दिलेल्या असतात, त्या आपण न पाहता ते मॅन्युअल आणि ती जे फर्स्ट एड किट असतं ते सुद्धा बाजूला ठेवून देतो आणि आम्ही गाडी चालवतो. तर मी सुरुवातीला तुम्हाला सांगतो आपण रोडचा किती प्रकारे वापर करतो. हे झाले सगळे रोड युजर्स. या मुख्यत्वे करून आपण 4 प्रकारे रोड वापरतो. सगळ्यात पहिले आपण पायऱ्या चालतो, नंतर चलित वाहने ज्यांना आपण चालवतो, जसं सायकल झालं, रिक्षा झालं, ठेले वगैरे असतात की नाही ते. तिसरा जो प्रकार आहे तो ड्रायव्हर. सगळे तुमची बाईक असो किंवा कार असो किंवा ट्रक असो, कोणतेही वाहन असो, ते स्वयंचलित वाहन ज्याला इंजिन असतं
आणि मशीनरी चालतं ते आपण चालतो असा तिसरा प्रकार. आणि जो चौथा प्रकार आहे तो म्हणजे पॅसेंजर. जसं तुम्ही इथे बसलेला तसेच बस मध्ये बसता किंवा अन्य कोणत्या सुद्धा गाडीवर टू व्हीलर सुद्धा मागे बसले असाल तेव्हा तुम्ही पॅसेंजर असतात. अशा वेळेस तुम्ही रोडचा 4 प्रकारे वापर करता, ज्याचे मुख्य पॉइंट्स मी सांगितले तुम्हाला. त्यात पहिला जे आहे पायदळ. तुम्ही सगळे पायदळ चालता रोडवरून लहानपणापासून चालत आले. कोणत्या साईडने चालता? डाव्या साईडने. व्हेरी गुड. कोणत्या साईडने चालता? डाव्या साईडने. आता डाव्या साईडने चालता कोणत्या साईडने तुम्हाला? तुम्हाला कोणी शिकवलं असेल? पहा बोला. डाव्या साईडने रोडवरून चाललं पाहिजे. हे तुम्ही म्हणता नियम आहे. हा नियम तुम्हाला कोणी शिकवला? कोणी शिकवला? बोला. शाळेमध्ये जेव्हा मी एकच बोलू इच्छितो, जिंदगी हादसाओं का समुद्र है यारो, जिंदगी हादसाओं का समुद्र है यारो, इसे खेल ना समझना, हर सुलगती हुई शमा को बेवक्त बुझा न देना, बेवक्त बुझा न देना. होतं काय की पायदळ चालणाऱ्यांसाठी जो आम्ही नियम म्हणतो ना, डाव्या साईडने चाललं पाहिजे, या नियमाला तुम्हाला कोणीच नाही सांगत. हा थोपलेला नियम आहे, चुकीची गोष्ट आहे. डाव्या साईडने चालणं हा पूर्ण भारतामध्ये वाहनासाठी नियम आहे. मोटर व्हेकल ऍक्ट 88 या अंतर्गत संपूर्ण भारतामध्ये हा जो कायदा बनला त्या अंतर्गत विदेशात वेगवेगळ्या गोष्टी असतात. आम्ही विदेशात संविधान बघितलं ते राईट साईडने चालतो. आपल्या देशामध्ये डाव्या साईडने चालणं हे सायकल पासून मोठ्या वाहनापर्यंत, ट्रक असो किंवा त्याच्यापेक्षा जरी मोठा कोणताही वाहन असेल तिथपर्यंत यासाठी नियम आहे. पण आम्ही पायदळ सुद्धा तिथून चालतो. सगळ्यात पहिले मग ती आपत्ती कोणतीही असो, मग रोड सेफ्टी असो, नॅचरल कॅलॅमिटीज असो, मॅन मेड डिझास्टर असो, मॅन क्रिएटेड डिझास्टर असो, तिथे तुम्ही जीव वाचवण्यासाठी स्वार्थी बनायचं. काय बनायचं? आम्ही सगळे निस्वार्थी आहोत. जेवढे आपण भारतीय आपण म्हणतो दुसऱ्यांना ते स्वार्थी आहे किंवा कोणी असं आपण म्हणतो, पण आपण सगळे निस्वार्थी आहोत. कसं काय? कसं निस्वार्थी? कुठून कळतो? व्हेरी गुड. हे कोण मिळालं. आपण बेसिक गोष्टी सांगतो तुम्हाला. पहा, तुम्ही शाळा शिकले असणार, शाळेसाठी युनिफॉर्म वापरला असणार, म्हणजे आपण कपडे सुद्धा दुसऱ्यासाठी घालतो. ते मुलं दुसरे बसले त्यांनी कपडे स्वतःसाठी नाही घातले, शाळेसाठी घातले. आपण जेवण सुद्धा करतो आपल्यासाठी नाही करतो. कुठेतरी म्हणतात आपल्याला जेवण करा म्हणून करतो, आणि जेवण सुद्धा आपण दुसऱ्यासाठी करतो. इव्हन तुम्हाला उद्या जाऊन नोकरी लागणार, मग ते तुम्ही जो पगार कमवणार तो सुद्धा तुम्ही दुसऱ्यासाठी कमावता, स्वतःसाठी कोणीच नाही कमवत. कमावता का? स्वतःला काय लागतं? काहीच नाही लागतं. जेवढं लागतं खूप मर्यादित गोष्टी असतात, पण ते आपण जास्त अजून जास्त अजून जास्त अजून जास्त अजून जास्त असं करतो की नाही, आणि ते सुद्धा आपण स्वतःसाठी कमवत नाही. म्हणून सगळे भारतीय निस्वार्थी आहेत. जीवन सुद्धा ते दुसऱ्यासाठी जगतात, स्वतःसाठी कोणी जगत नाही. म्हणून आपण कमीत कमी माझी हीच राहील की आपण आपल्या जीवाची सुरक्षा सुद्धा स्वतःसाठी करत नाही, ती सोडून देऊ. स्वतःची सुरक्षा स्वतः करता आली पाहिजे. या गोष्टी तेव्हा शिकू जेव्हा आपण स्वार्थी बनू की मी सुरक्षित कसा राहील. ठीक आहे. जेव्हा तुम्ही पायदळ चालता तेव्हा उजव्या वगैरे चालायचं, तर कसं असं मध्ये मध्ये उभं नका कोणी प्लीज. जेव्हा तुम्ही रोडने चालता कंपल्सरी आहे उजव्या बाजूने चालायचं, डाव्या बाजूला फक्त तिथे चालायचं जिथे फुटपाथ असेल. फुटपाथ हा पायदळसाठी असतो, आणि जर फुटपाथ नसेल तर तुम्ही उजव्या बाजूने चालायचं. कारण जर समोर येणारा वाहन चालक तो कोणी असो येत असेल आपल्या अंगावर जरी आला, आपण बाजूला होऊ शकतो, आपला जीव वाचवू शकतो. बरोबर आहे. म्हणून पायदळ नेहमी उजव्या बाजूने चाललं पाहिजे. ठीक आहे. आपण मग डिपेंड असतो, मी चालतो मॉर्निंग वॉक करतो, आपण ट्रक आला, त्या ट्रकचा ड्रायव्हर झोपलेला होता किंवा दारू पिलेला होता, त्याने ठोस मारली आणि माझा ऍक्सिडेंट झाला. दवाखान्यात ऍडमिट झाल्यानंतर आपण सांगतोय ओके त्या ट्रक चालकाचा काही दोष नाही,
तो आपला नोकर नाही की आपण म्हणून तो ब्रेक मारेल. आणि जरी ब्रेक तरी मारला असेल त्याला आकस्मिक रूपाने आपण दिसलो असेल तरी तो जागेवर थांबू शकणार नाही, कारण बॅलन्स असतो ना, मशीनचा बॅलन्स डायरेक्ट स्टॉप नाही होत, नाही का. तुमच्यापैकी एका जणाला जरी उभा केला आणि म्हटलं की धावते आणि इथपर्यंत आला तर स्टॉप म्हटलं तरी तो समोर जाईल, इथे थांबला तरी, कारण फ्लो असतो ना, नाही तर समोर पडेल. म्हणजे इन्सिडन्स असं कधीच नसतं की ट्रक किंवा पायलट कधी आपल्याला मार्ग लागतो छोट्या वयाच्या अंतरात किंवा छोट्या व्यक्तीला आपण पायलट असो, सायकलने असो किंवा बाईकने असो आपल्याला लागतं. कधी असंच नाही होत की ट्रकचा आणि सायकलचा ऍक्सिडेंट झाला, ट्रक पलटला होते का, बाळाचा निर्णय नाही पडत, सायकलच पडते. म्हणून आपण स्वतः सुरक्षित राहायचं. दुसरं, तुम्ही जेव्हा रोड क्रॉस करता, कुठं करता, तुम्ही सगळे ग्रामीण विद्यार्थी आहात, व्हेरी गुड. म्हणजे तुमचा हायवेशी संपर्क येत असणार, तुम्हाला शेतामध्ये किंवा अजून कुठे जायचं असेल, एका जगावर गेलो असेल तर रोड क्रॉस करावा लागतो. कसे करता, आपण रोडवर जाऊया, पण एकच समजूया, असं करूया, हा रोड आहे समजूया, जनरली हायवे समजूया, इकडनं वाहन जाते आहे आणि इकडनं येते आहे, ठीक आहे. इथून कोणी क्रॉस करून दाखवेल, आमचे ट्रेल आहे, त्याला आम्ही ट्रेल म्हणतो, कृष्णा मी ट्रेनिंग देतो, ती ट्रेल आहे. इतरी जवळपास 200-250 ट्रेल्स आहेत. साधं तुमचं रोड क्रॉस करायचा आहे, आता हे असे मध्ये उभे राहतील का, कारण हे ट्रक आहे, ट्रक जोराने येणार, ट्रक आल्यानंतर काय होणार, हे ट्रक आहे समजेल थोडा, अरे थांबाव, हे ट्रक आहे, आता यांना यायचं आहे, मग मला सांगा, ट्रक येणार, जोरात येणार, मग ते उभे राहतील मध्ये का, रोड क्रॉस करायच्या वेळेस नाही, मग ते रोडच्या बाजूला उभे राहतील. आता तुम्ही मला रोड क्रॉस करून दाखवा, तुम्ही जसा करता तसा करून दाखवा, मग मी सांगतो. त्यांचं ते केस सुरू आहे, इमेजिंग सुरू आहे, मी फक्त ॲरो लिहिलेले आहे, त्यांना आपल्या ऍक्टिव्हिटीज नाही करायच्या, तुम्हाला करायची, तुमच्यासाठी एक प्रयत्न असतो. आमच्याकडे 200 ते 250 टीम्स आहे का, कोणी घरी ठेवलं, व्हेरी गुड, आहे ना, हात बघा, कोणाकडे हात आहे, उजवा आहे ना, व्हेरी गुड, मला वाटतं कोणी विसरून पण नव्हतं, ठीक आहे. नंतर आपल्या डावीकडे पहा, डावीकडे पाहता यासाठी कोणी रॉंग साईड येऊ शकतं, कोणी दारू पिलं ना उलट, म्हणून आपल्या डावीकडे पाहणं. आणि जर कोणी घाईत असेल त्याला जाऊ द्यायचं, कारण घाई असते, कुठे जायची, हो बरं नाही समोर जायचं, घाई पण बोलताय, त्यांना घाई असेल त्यांना जाऊ द्यायचं, फास्ट 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 आहे लास्ट, जो जेवढा फास्ट आहे तो लास्ट असतो, म्हणून त्यांना फास्ट 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 आहे लास्ट. आता आपण पहिले उजवीकडे पाहिलं, नंतर डावीकडे पाहायचं आणि उजवीकडे पाहत पाहत अर्धा रोड क्रॉस करायचा. या आम्हाला एक सवय असते हात दाखवायची, हा नियम नाहीये ऍक्च्युअली, हा परंपरा चालत आली, हात दाखवला म्हणजे आमची सत्ता झाली. आता एखादा बाहेर चालत तो वाहन पुरत आहे तरी हात दाखवत पळतो आपण, म्हणजे काय हात दाखवला म्हणजे काय झालं, असं काहीच नाही, हा तुमच्यासाठी नाही, हा हे वाहतुकीचे इशारे देतात, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नियम आहे. पादचाऱ्यांना या गोष्टी काय, त्यात आपण जर कोणत्याही वाहतुकीचा नियम पालन केलं नाही, आपला ऍक्सिडेंट झाला, इन्शुरन्स सुद्धा मिळत नाही आजकाल. ते पाहत नंतर डावीकडे पाहत करा, आलं का लक्षात, लक्षात. तुमच्या घरी एकच खुर्ची आहे, तुम्ही कसं बसवता एका खुर्चीवर, एकावर बसवता का, जर आपल्याकडे खुर्ची एकच आहे आणि आम्ही 5 जणांना बसवतो, असं आपण सायकलवर बसवतो का, नाही, मग कुठे बसवतो, हे बघा गडबड नका करू, हे बघा जे काही कर समोर करा, सगळे पाहतो, जेव्हा सीट एकच आहे मग आम्ही त्याला कुठेतरी बसवतो, कुठे बसवतो, समोर की मागे, मागे 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 काय असतं ते, कॅरियर, कॅरियर कशासाठी असतं, सामान ठेवण्यासाठी, मग सामान ठेवण्यासाठी कॅरियर आहे, मग मी सांगतो कसं बसवायचं, पहिले कॅरियर ओढायचं, मग बसवायचं, त्याला दोरी बांधून द्यायचं आणि सामान येते.
आम्ही आमच्या मित्राला मैत्रिणीला भावाला बहिणीला असं बसवतो सामानाच्या ठिकाणी हे असण्याची गोष्ट नाहीये. तुम्हाला सांगतो, जर आम्ही सायकलवर कोणाला मागे बसवलं तर त्या सायकलचं अनबॅलन्स होतं. जर तुम्ही तुरंत ब्रेक मारला ती सायकल स्लिप होते. त्याच्यानंतर जर रोड सँडिंग म्हणजे वाळू असेल, ऑइल सांडलं असेल, तेल वगैरे कोणतं किंवा तो रोड ओला असेल त्या ठिकाणी तुमची सायकल 100% स्लिप होते, तुम्ही पडता. पण फायदा हा आहे सायकलवर पडला लागत नाही. म्हणून डिस्क ब्रेक कसा